जीवनात आपण खूप गोष्टींचा विचार करतो, पण एक सत्य असं आहे ज्यापासून कोणीही पळू शकत नाही आणि ते म्हणजे मरण. आज मी या बसमध्ये बसून शहराकडे जातोय. आजूबाजूला सगळं नेहमी सारखंच चालू आहे. लोक आपापल्या कामात व्यस्त आहेत, पण मनात एक विचार येतो, आयुष्य खरंच किती अनिश्चित आहे. कालपर्यंत हसणारा, लोकांना आनंद देणारा माणूस आज अचानक आपल्यात नसतो. सर्वांना हसवणारा अरुण तुपे त्याचे कॉमेडी व्हिडिओ पाहून किती लोक हसायचे, पण एक हृदयविकाराच्या झटक्याने त्याचं आयुष्य अचानक थांबलं. आज मी तुमच्या पुढे बोलतोय, 10 मिनिटांनी नसेल, रात्री नसेल, किंवा उद्या नसेल, परवा नसेल, पण आता तुमच्या पुढे आहे. म्हणून हे आयुष्य आपण जगून घेतलं पाहिजे. आता मी कमवतो, नंतर मला म्हातारपणी कामी पडेल, हे मात्र आजकालची परिस्थिती पाहून वाटतच नाही. आज 25 वर्षाचा मुलगा हृदयविकारामुळे त्याचा मृत्यू होतो, तर मग आपण कसं जगायचं, कसं राहायचं हे कळतच नाही. म्हणतात एका मर्दाचा संघर्ष कधीच संपत नाही. तो आयुष्यभर लढत राहतो, स्वप्नासाठी, कुटुंबासाठी आणि स्वतःसाठी. आज मी बाहेर कुठेतरी नवीन काहीतरी शिकण्यासाठी म्हणा, फिरण्यासाठी म्हणा, किंवा संघर्षासाठी, पैसे कमवण्यासाठी मी या लालपरीनं जातोय, तेव्हा रस्त्याकडे पाहून कळतंय रस्ते पुढे जात आहेत आणि मनात विचार येतो की आयुष्याचा प्रवासही असाच असावा. म्हणूनच जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत मर्दासारखं जगा, संघर्ष करा, कारण शेवटी अंतिम सत्य मरण आहे आणि ते मरण अनपेक्षित आहे.